नमस्कार, नमस्ते. फलटण यूट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. फलटण शहरामध्ये गेल्या 25 वर्ष अखंडपणे या ठिकाणी गणेशोत्सव साजरा करणारे जे मंडळ आहे, श्रीमंत महागणपती गणेशोत्सव मित्र मंडळ फलटण, धनगरवाडा, गजानन चौक फलटण, फलटणचा लालबागचा राजा, ज्यांनी गेली 24 वर्ष विविध उपक्रम राबवून एक अनोखं मंडळ म्हणून या ठिकाणी ओळख निर्माण झाली आहे. त्या मंडळात त्या गणपतीजवळ आपण आलो आहोत. त्यांचे पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. अतिशय आकर्षक अशी ही सजावट केलेली आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता, गेली 24 वर्ष या ठिकाणी विविध उपक्रम राबवणारे या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अमोल लिंबाळकर यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतलाय. गेल्या 24 वर्षामध्ये वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवले आहेत. मुंबईचा लालबागचा राजा ज्या प्रकारे गणपतीची मूर्ती असते तशा प्रकारची मूर्ती आणि ज्या मूर्तिकारांनी बनवलेली असते त्यांच्यापासूनच गेली अनेक वर्षे ही मूर्ती बनवून आणण्यात येते. या ठिकाणी मंडळाचे पदाधिकारी आहेत, त्याचबरोबर कार्यकर्ते आहेत. या ठिकाणी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमकं काय वैशिष्ट्य आहे, कशा प्रकारे या ठिकाणी उत्सव साजरा केला जातो. तुमचं नाव सांगा. सागर चोरमले. कधीपासून आपण या ठिकाणी बायांबरोबर काम करता? 15 ते 16 वर्ष म्हणजे जास्त म्हणता येईल आपल्याला. तेव्हापासून ते आपल्या मंडळाची स्थापना होते. त्याचे आधारस्तंभ म्हणजे अमोल लिंबाळकर पूर्ण खर्च करता येते. विथ आणखी जे डेकोरेशन वगैरे असतं ते भारी असतं. तुमचं काय नेमकं, तुम्ही कशा प्रकारे सपोर्ट करता? आता आम्ही म्हणजे त्यांना ज्या गोष्टी लागतात त्या आम्ही सगळ्या सपोर्टला असतो. त्यांना कुठल्याही कमी अडचण आहे काय तर सगळ्या गोष्टीला आम्ही असतो. म्हणजे आम्हाला सांगतात की हे गोष्टी करायचं, आम्ही मग त्याप्रमाणे त्यांना मग सगळ्या गोष्टी मदत वगैरे करतो. सगळ्या गोष्टी असं. या ठिकाणी संस्थापक जे अध्यक्ष आहेत या मंडळाचे अमोलबाई निंबाळकर, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. आपण नेमकी सुरुवात कधी केली याची? साधारण ओमकार गणेशोत्सव मंडळ नावानं पहिलं छोटंसं मुलांचं मंडळ होतं इथं. ते एका बाजूला बसत होतं. 2007 साली आम्ही मेन मंडळ इथं आणलं. इथं आणल्यानंतर मग आम्ही कारखाना 2007 पासून आम्ही सुरुवात केली आणि मग 3 फुटाचा गणपती पहिल्या वर्षी बसवला लालबागेत. आणि मग आम्ही सुरुवात करत मग हा आता जवळपास 15 फूट म्हणजे लालबागपेक्षा अर्धा फुटानंच आपली मूर्ती लहान आहे. आणि मूर्तिकार जो घडवतो तो पण संतोष कांबळेचा आहे. आणि त्यांना जे काय आमचे सगळे पहिले बघितलं सगळं की म्हणजे या मंडळाची कृती कशी आहे काय, त्यावेळेस त्यांना आम्हाला होकार दिला की बाबा मी तुमची गणेश मूर्ती बनवीन. मग आम्ही त्यांच्याकडे जाऊन सातत्यानं पाठपुरावा करून मूर्तीला आग्रह करून मूर्ती बनवण्याचं आमंत्रण दिलं. मग त्यांना आमची मूर्ती स्वीकारली आणि मग आम्हाला मूर्ती बनवून द्यायला सुरुवात केली. तर त्यांचा उद्दिष्ट एकच आहे की लालबाग हा एक म्हणजे आराध्य दैवत मानलं जातं मुंबईचं. मग त्याप्रमाणे ते म्हटले की सेवा तुमची तशी आहे, त्यामुळे त्यांना आणि भावना आणि सगळ्यात मोठं म्हणजे आमचा विश्वास माझा स्वतःचा जास्त आहे. कारण मला अनेक संकट आली आयुष्यामध्ये आणि मी त्या संकटातनं आज ज्या स्थितीमध्ये आहे, ज्या स्थितीत बाहेर पडलोय, ज्या स्थितीमध्ये सगळी कृपा माझ्या गणपतीची आहे. आणि मला पूर्ण एक विश्वास आहे की माझा गणपती जो आहे हा लालबागचा राजा. आणि माझ्या मिसेसचा कॅन्सर झाला होता त्यावेळेस पण माझा एक नवस होता. माझ्या मिसेस पूर्णपणे ब्लड कॅन्सरमधून बऱ्या झाल्या. त्यावेळेस मी त्यांना सोन्याचे पाय वगैरे केले होते. ते आज पण आहे. आता ते साईज मोठा झाला आहे, पुढच्या वर्षी दिसतील सगळ्यांना. आणि त्यामुळं आता मंडळाचं आम्ही मेडिकल कोणाला गरज असेल तर निकोप हॉस्पिटलमधून आम्ही ते पण आमच्याकडून काही पैसे घेत नाहीत. आणि काही लागले जास्ती कमी तर आम्ही देतो पण मॅक्सिमम बिल कमी करणं आमच्या एका मंडळाच्या नावावर एक उपक्रम होतोच. परत आम्ही शिबिर ठेवतो. कोणाचं हार्टचं त्रास असेल त्याला मदत, किंवा कोणाला कॅन्सरचं काय असेल तरी त्याला मदत करणे. आम्हाला भरपूर असं प्रतिसाद. श्रीमंत रघुनाथ राजांना पण मला खूप सपोर्ट केला लाईफमध्ये. सगळ्यात जी काय मला प्रेरणा मिळाली ते रघुनाथ राजांमुळे. आज पण त्यांचा आशीर्वाद मला आहे. जरी मी राजकारणात कुठेही नसलो तरी पण माझं नातं हे आयुष्यभर त्यांच्याबरोबर राहणार आहे. कारण ते नातंच वेगळं आहे. वडील आणि मुलाचं नातं आहे. तसं वहिनीसाहेब बाबा हे नातं कधीच संपणार नाही भविष्यामध्ये. म्हणजे जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत संपणार नाही. बाकी मी कुठं काय मी राजकारण करीन नाही करीन, राजकारणाचा माझा काही संबंध नाही आणि मला जायचं पण नाही. कारण मी खूप काय भोगलोय, त्यामुळे मला त्यात काही इंटरेस्ट नाही. आणि जे काय सामाजिक कार्य करता येईल, जे आमचे म्हणजे इथली मुलं आहेत किंवा हा परिसर आहे
यांच्यासाठी वेळ देणं हा माझा धर्म आहे आणि मी तो म्हणजे पाळणार हा माझा एक माणूस आहे स्वतःचा. माझ्या आई उपनगराध्यक्ष होत्या, ह्याच वॉर्डमधून निवडून आल्या होत्या. मी 15 वर्ष राष्ट्रवादी युवकचं काम केलं. आज पण मी माझ्या लेवलला माझे कॉन्टॅक्ट्स तेवढे आहेत, मी सगळ्याशी माझं चांगलं आहे. पण मला त्याचा माझ्या लोकांसाठी काय फायदा करता येईल तेवढंच माझं आता त्यातनं स्वार्थ राहिला आहे. मला कुठलं पद घ्यायचं नाही, मला कुठल्या पदावर राहायचं नाही आणि मला पदाची आणि कशाची गरज नाही. हे जे पद आहे हेच सगळ्यात महान आहे आणि ह्याचा आशीर्वादच माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे. ह्याच्यापेक्षा मोठं पदच नाही. आणि वरदास्त माझा जो आहे, माझ्यावरती ज्यांना प्रेम केलं ते वहिनीसाहेब आहेत, रघुनाथराजे आहेत, आईसाहेब आहेत, बाळ आहेत. हे माझ्यावरती आज पण प्रेम करतात, उद्या पण करतील. आणि मला तो म्हणजे ते एक नातं वेगळं आहे. ते नातं म्हणजे फारच विचित्र नातं आहे आमचं, कारण ते कधी न तुटणार नातं आहे. विचित्र म्हणजे कधी न तुटणार नातं आहे. त्यामुळं मला बाकी मंडळाबद्दल सांगायचं झालं तर आपण जे काय कल्पना, एक विश्वास आणि एक श्रद्धा महत्त्वाची माझी. आणि मुलांची मला सपोर्ट जो मिळतो, मॅनपॉवर. बघा पैसे तर सगळी दुनियाला करू शकते, पण मॅनपॉवर महत्त्वाचं आहे. आणि भावना, श्रद्धा आम्ही मनानं गुंतलेलो त्याशी, तेवढीच त्याची श्रद्धा आमच्यावर. एवढी मोठी मूर्ती आत आणणं फार कठीण विक्रीचं काम आहे. 4 टन वजनाची मूर्ती आहे. दरवर्षी विसर्जन होतं. विसर्जन करताना अनेक गोष्टी घडतात. खाली उतरावं लागतं पाण्यामध्ये, ट्रेननं जरी सोडलं तरी ते त्याचं फार संगोपन करावं लागतं. मूर्तीला कुठं काय धक्का लागू नये, कारण ते पावित्र्य जपणं फार गरजेचं आहे. तर त्यामुळं आम्ही हा उत्सव आमचा एक सण आहे हा घरातला, आणि त्यामुळं आम्ही अतिशय सद्भावनेनं आणि निष्ठेनं, श्रद्धेनं पार पाडतो. आगामी काळामध्ये काय यामध्ये आणखीन पुढं? हो, पुढच्या वर्षीचं आमचं दागिने दिसतील तुम्हाला सगळे, म्हणजे हारापासून कंगन, पायातले सगळं जेवढे दागिने लालबागला आहेत तेवढे. तर मुकुटात आमची परिस्थिती तेवढी मोठी नाही आहे की आम्ही एवढं मोठं सोनं करू शकतो, पण जेवढं शक्य होईल तेवढं 80 तोळे तर सोनं आमच्याकडे आहे आता आमच्या गणपती. आणि दरवर्षी नवसाचं जे येतं ते आहेच, ते आता ओपन नाही करत आम्ही नावं, पण दरवर्षी नवसाचं काय काय येतं ते आम्ही छायाचित्र आहेत आमच्याकडे, ते आम्ही तुम्हाला देऊ. खरं तर मुंबईचा लालबागचा राजा सेम हुबेहूब प्रतिकृती, केवळ फक्त अर्धा फूट त्यांच्यापेक्षा कमी उंची या ठिकाणी, अतिशय उत्कृष्ट असं या ठिकाणी लालबागचा राजाचं या ठिकाणी केलं जातं. खरं तर अमोलभाई निंबाळकर यांनी संस्थापक गेल्या 2007 पासून अखंडपणे आजपर्यंत या ठिकाणी ही प्रतिकृती या ठिकाणी साजरी केली आहे. आणि जी मुंबईचे लालबागचा राजा आहेत त्यांचे जे मूर्तिकार आहेत त्यांच्याकडूनच ही मूर्ती या ठिकाणी बनवून आणली जाते. असे हे मंडळ आपल्या समवेत होते. अमोलभाई निंबाळकर आपल्या समवेत होते. आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने, नमस्ते फलटणसाठी फलटण.